सर्वांना नमस्कार. इश्कवाला लव या स्टोरीचे 149 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि आता या स्टोरीचा 150वा एपिसोड तुमच्यासमोर सादर करताना खरंच खूप आनंद होतो आहे. काल रात्रीच्या बॅचलर पार्टीने आर्यन आणि स्वीटीच्या ग्रँड वेडिंग फंक्शनची सुरुवात तर खूपच ऑसम झाली होती आणि आज होती संगीत की रात. त्या प्रशस्त अशा मोठ्या हॉटेलच्या लॉनमध्ये संगीतची तयारी केली होती. समोर एक मोठा स्टेज तयार केला होता आणि तो फुलांनी आणि हार्ट शेपने सजवला होता आणि तिथंसुद्धा आर्यन आणि स्वीटीचा एक छान फोटो लावण्यात आला होता. आर्यनने तिला पाठीमागून मिठी मारली होती. त्याचे ओठ तिच्या खांद्यावर होते आणि तो असा डोळे मिटून किस करताना ती डोळे मिटून त्याला मनापासून फील करत होती. असा तो खूप रोमॅन्टिक फोटो होता आणि आता त्या फोटोमधूनच सगळं कळत होतं की यांचं एकमेकांवर किती जास्त प्रेम आहे. मग आता स्टेज तर रेडीच होता आणि समोर गेस्ट आणि जे परफॉर्म पण करणार नाहीत त्यांना बसण्यासाठी खुर्च्या होत्या. मीडियावाल्यांना आत्ताच अर्जुन सरांनी एंट्री दिलेली नव्हती या सगळ्या फंक्शनमध्ये सामील होण्याची, त्यामुळे त्यांचे पर्सनल फोटोग्राफर शूट करणार होते आणि आता सगळेजण आपल्या आपल्या रूममध्ये तयारी करत होते. पण अतुल, विवेक, कुणाल, अर्जुन ही वरिष्ठ जेंट्स मंडळी मात्र अजिबात पायाला पाय न लावता सतत इकडे तिकडे फिरत होते. पण बायकांना थोडं वाटायचं की नवऱ्याने आपल्यासोबत प्रॅक्टिस करावी डान्सची. आता मुलांची संगीत रात्र असली म्हणून काय झालं, आपणही थोडे थिरकावं असं कोणत्याही वयात वाटतंच की. पण या नवऱ्यांना अजिबात वेळ नव्हता, कारण फंक्शनच इतकं मोठं होतं की जिकडे लक्ष द्यावं तिकडं कमीच. आणि बहुतेक यावेळी फंक्शनमध्ये गेस्ट कमी आणि सिक्युरिटी जास्त असणार होती. आणि आता अर्जुन फोनवर कोणाशी तरी बोलतच त्याच्या रूममध्ये आला. तसा तन्वीने त्याला पकडला आणि म्हणाली, अर्जुन अरे थांब ना. तसं अर्जुनने तिला हातानेच त्याच्यापासून लांब थांबण्याचा इशारा केला आणि ती चेहरा पाडून म्हणाली, असं काय, हा ऐकूनच घेत नाही. अर्जुन मात्र फोनवर खूप सिरियस होऊन बोलत होता आणि सूचना देत होता. तो बराच वेळ बोलत होता. मग त्याचं बोलणं झालं आणि मग तो पाठीमागे वळला तर तन्वी निघून चालली होती. तशी त्यानं तिला पकडली आणि म्हणाला, काय झालं तनू, बोल ना. आणि तन्वी तोंड फुगवून थोडं नाराजीच्या सुरात म्हणाली, काय नाही. अर्जुन म्हणाला, बेबी मुलाचं लग्न आहे ना, मग अशा सॅड चेहऱ्यानं तू वावरणार आहेस का? काय म्हणतील लोक. तन्वी म्हणाली, म्हणू दे, लोकांचं मला काही पडलं नाही. इथे माझा नवरा माझं ऐकत नाही तर मी काय करू. आणि इतक्या दिवसांनी तन्वी मॅडमची ही अशी हक्काची आणि बायको असल्यासारखी भाषा ऐकून तो थोडा हसला आणि म्हणाला, ओके, म्हणजे आता माझ्या बायकोला नवऱ्याची आठवण आली आहे तर बोला काय करायचं आहे. तन्वी म्हणाली, अर्जुन आज संगीतची रात्र आहे, आपण प्रॅक्टिस नाही करायची का. आणि अर्जुन म्हणाला, अच्छा तो ऐसी बात है. बेबी तुला आणि मला प्रॅक्टिसची काही गरज आहे का. प्रॅक्टिसची गरज त्यांना असते जे प्रिपेअर नसतात आणि ज्यांचं बॉन्डिंग स्ट्रॉंग नसतं. तू आणि मी तर नेहमीच तयार असतो कोणत्याही गोष्टीसाठी. आणि आपण जेव्हा स्टेजवर जाऊ ना तेव्हा स्टेज तोड परफॉर्मन्स करूया. पण आता मला थोडा सिक्युरिटीवर फोकस करू दे, ओके. असं म्हणून अर्जुन रूमच्या बाहेर गेलासुद्धा. आणि इकडे नेहाचं आणि अतुलचं सुद्धा तेच सुरू होतं. नेहा अतुलला म्हणाली, अतुल चल ना थोडी प्रॅक्टिस करू. आणि अतुल म्हणाला, नेहा आयुष्यभर तुझ्याच तालावर नाचलोय, त्यामुळे डार्लिंग आता तू जे गाणं चूज करशील आणि तू स्टेजवर जो ताल पकडशील ना त्या तालावर मी नाचणार म्हणजे नाचणार, असं तिला त्यानं प्रॉमिस केलं. आणि तो आलो अर्जुन सर असं म्हणून निघून गेला. आणि नेहा दात ओठ खात म्हणाली, बरं आता तुला अशा गाण्यावर नाचवते की बघूच कसा माझा ताल पकडतोस. आणि आता रिया थोडी शांतच होती तिच्या स्वभावाप्रमाणे. मग कुणालच तिला म्हणाला, रिया अर्जुन अतुल म्हणत होते की त्यांच्या बायका त्यांच्यावर चिडल्या असतील, डान्सची प्रॅक्टिस करायला ते वेळ देत नाहीत म्हणून, मग तू माझ्यावर चिडली नाहीस का. आणि रिया म्हणाली, मी का चिडू तुमच्यावर, तुमची इच्छा असेल तर करा, पण मी आपली जास्त नाचणार नाही, तुमच्या मागे मागे फिरेल. आणि कुणाल हसला आणि तिचे गाल ओढून म्हणाला, माझी गोड बायको मला कधीच त्रास देत नाही. आणि तुझा तो पिसाळलेला भाऊ धूमकेतू बघावं तेव्हा चिडलेलाच असतो,
तुम्ही ना दोघे एकमेकांचे अगदी विरुद्ध टोक आहात. आणि रिया त्याच्या मिठीत जात म्हणाली, कुणाल, तुम्ही माझ्यावर, मी अर्जुन दादाची बहीण नाही हे माहीत असताना, मी गरीब होते हे माहीत असताना, तुम्ही इतके श्रीमंत असतानासुद्धा माझ्यावर तुम्ही प्रेम केलं आणि माझ्याशी लग्नाचा निर्णय घेतला. न बघता मला सगळं काय काय दिलं. मग मी कशाला चिडू तुमच्यावर? मग कुणाल म्हणाला, तुला खरं सांगू रिया, तू कोणाची बहीण आहेस, कोणाची मुलगी आहेस याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी फक्त तुझ्यातला प्रेमळ स्वभाव पाहिला आणि जो मला खूप आवडला. तुझी आई स्वतः आजारी असताना, तुझ्याकडे पैशाची सोय नसताना तू माझी सेवा करत होतीस आणि आपली ओळख नव्हती तरीही तू माझी किती जास्त काळजी घेतली. याचा अर्थ तू मनानं किती मोठी आहेस बघ जरा. आणि रिया, माणूस पैशाने श्रीमंत असून उपयोग नसतो, तो मनाने श्रीमंत असावा. आणि श्रीमंत मुलीशी लग्न करून त्यांची संपत्ती घ्यायला मला काही कमी आहे का? मला तर माझ्या आयुष्यात एका चांगल्या जोडीदाराची गरज होती आणि तो जोडीदार तुझ्या रूपाने मला मिळाला. मग आता आपल्या दोघांना सूट करेल असं छानसं एक गाणं तूच निवड. रिया म्हणाली, ठीक आहे. आणि आता इकडे अस्मिता विवेकच्या मागे लागली होती. विवेकनं तिला अजूनही सांगितलं नव्हतं शनायाबद्दल. फक्त इतकंच म्हणाला होता की परीवर लक्ष ठेव, तिचे फ्रेंड कोण आहेत याकडे लक्ष दे. मग आता तिथं परी आली आणि म्हणाली, मॉम, डॅड, तुम्ही कोणत्या गाण्यावर डान्स करणार? आणि अस्मिता म्हणाली, परी, ते तुझ्या डॅडना विचार, ते सांगतील त्या गाण्यावर मी डान्स करेन. विवेक म्हणाला, अस्मिता, मला माहीत आहे कोणतंही गाणं लागलं तरी तुला डान्स करायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण तुला सगळं येतं. आणि मी काय म्हणतो, प्रॅक्टिसची काय गरज आहे? तू फक्त स्टेजवर गेलीस ना तरी तुझ्या फक्त एका ब्युटिफुल लुकने सगळ्यांची मनं जिंकशील. इतकी ब्युटिफुल दिसतेस तू आजही. आणि अस्मिता म्हणाली, विवेक, मस्का मारणं बंद कर. विवेक म्हणाला, अस्मिता, अगं खरंच. परी, आता तूच सांग, तुझी मॉम जितकी सुंदर आहे त्यापेक्षा जास्त सुंदर कोणीतरी आहे का? असं म्हणून त्यानं परीला डोळा मारला. आणि परी म्हणाली, अजिबात नाही डॅड, सगळ्यात जास्त ब्युटिफुल माझी मॉम आहे. मग विवेक म्हणाला, अस्मिता, मिस्टर देसाई आपल्यासाठी इतकं करतात आणि आपल्याला माहीतही नसतं. मग आपण त्यांच्या फंक्शनमध्ये असं प्रॅक्टिस करत रूममध्ये बसायचं का? मुलांना एन्जॉय करू दे, आपण जमेल तसं करू, असं म्हणून तो निघून गेला. मग आता हळूहळू जवळचे आणि ज्यांना फक्त इन्व्हाइट केलं होतं या फंक्शनसाठी ते सिलेक्टिव्ह गेस्ट आले. दोन्हीकडे खुर्च्या ठेवण्यात आल्या होत्या, मधूनच रस्ता ठेवला होता आणि आता त्यावरून स्वीटी आणि आर्यन एकमेकांचा हात पकडूनच संगीत सेरेमनीमध्ये एंटर झाले. सगळ्यांनी खूप जल्लोषात टाळ्या वाजवून त्या दोघांचं स्वागत केलं. त्यांच्या पायात चमचमत्या फटाक्यांची आतिषबाजीसुद्धा करण्यात आली आणि बराच वेळ तसेच एकमेकांच्या डोळ्यात बघत तिथेच उभा होते. पिंक रंगाची घागरा चोली घातलेली होती तिनं आणि त्याला साजेशी अशी हेअरस्टाईल केली होती. त्यामध्ये आर्टिफिशियल फ्लावर लावले होते आणि त्यावर मॅचिंग ज्वेलरी. नेहमीसारखाच आजचा तिचा लुकसुद्धा खूपच ऑसम होता. आणि आर्यने तिच्याच ड्रेसला मॅचिंग होईल असा पिंक शेडचा सूट घातला होता. मग आता ते एकमेकांचा हात सोडत नव्हते आणि एकमेकांच्या डोळ्यातच हरवून गेले होते. तसं आता आर्यनच्या पाठीमागे आरव उभा राहिला, स्वीटीच्या पाठीमागे पिहू उभा राहिली आणि आरव आणि पिहूनं एकमेकांना डोळ्यांनी इशारा केला. आणि एक साथ आर्यन आणि स्वीटीच्या कानात दोघे ओरडले आणि म्हणाले, आम्ही सगळे इथे आहोत. तसे दोघेही बाणावर आले आणि मग आपल्या आपल्या जागी जाऊन बसले एकमेकांच्या विरोधात. मग सगळेच बसले आणि आता आळीपाळीनं स्टेजवर परफॉर्मन्स करणाऱ्या जोड्या येणार होत्या. आणि आता स्टेजवर आला इंद्रा आणि परी. आणि आता ते दोघं काय करणार होते काय माहीत. त्यांनी स्कूल बॉय आणि स्कूल गर्लचा युनिफॉर्म घातला होता आणि नक्कीच ते आता आर्यन आणि स्वीटीच्या लहानपणीचं सीन क्रिएट करणार होते असं वाटत होतं. आणि सगळे एक्साइट होऊन आता ते बघत होते. आणि मग इंद्रानं परीला हार्टवाली टेडी बिअर गिफ्ट केली आणि गाणं म्हणाला,
जान मेरी जाने मन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जैसा मेरा प्यार है जाना तुझ पे किया है, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे. आणि आता या गाण्यावर परफॉर्म करत असतानाच पाठीमागे स्क्रीनवर आर्यन आणि स्वीटीचे लहानपणाचे फोटो डिस्प्ले होत होते, एकमेकांना भांडतानाचे वगैरे. आणि मग आणखीन थोडे मोठे झाल्यावरचे फोटो दिसायला लागले. आणि आता स्टेजवर इंद्रा आणि आर्या आले आणि ते दोघं आर्यन स्वीटीच्या कॉलेज लाईफवर परफॉर्म करणार होते. आणि आता आर्या हाताची घडी घालून ॲटिट्यूडमध्ये उभा होती आणि इंद्रा गाणं म्हणायला लागला. खंबे जैसी खड़ी है, लड़की है या छड़ी है, शोला है फुलझड़ी है, पटाखे की लड़ी है, आँखों में गुस्सा है, लबों पे गाली है, देखो 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 खुद को समझती है क्या. आणि आता त्याच वेळी पाठीमागे पुन्हा दोघांचे मोठेपणी भांडतानाचे फोटो होते आणि आता सगळे खूप हसत होते. आणि स्वीटीने आर्यनकडे बघितलं आणि आर्यनने आता तिला तिथूनच ओठांचा एक स्वीटवाला चंबू करून दाखवला आणि दोन्ही हातांनी हार्ट करून दाखवला. तशी स्वीटी खूप लाजून पुढे बघायला लागली. मग आता ते दोघे गेले आणि आता स्टेजवर आला आरव, ते सुद्धा फुटबॉल घेऊन. तसेच सगळ्यांनी पुन्हा टाळ्या वाजवायला सुरुवात केली आणि सगळे खूप खूप हसायला लागले. आणि आता आर्यनसुद्धा मोठ्यानं ओरडून म्हणाला, जूजू वाव तुसी ग्रेट हो. आणि आर्यन ग्राउंडवर असताना जसा लुकमध्ये असतो तसाच लुक आरवने केला होता. आणि आता त्याचवेळी पिहूसुद्धा आली हातामध्ये बास्केटबॉल घेऊन स्वीटीच्या लुकमध्ये. आणि आता तर टाळ्यांचा कडकडाट थांबत नव्हता. मग पुन्हा आरव आणि पियूनं एकमेकांना डॅशिंग लुक देऊन टशनमध्ये पाहिलं. आणि त्याचवेळी पाठीमागच्या स्क्रीनवर आर्यन आणि स्वीटीचे ग्राउंडमधले असेच डॅशिंग लुकचे फोटो झळकत होते. आणि ते सगळं सरप्राईज पाहून आर्यन आणि स्वीटी जितकं थक्क होता येईल तितकं कमीच होतं. आणि मग तिथेही दोघांचे काही डायलॉग झाले आणि आरव आर्यनच्या स्टाईलमध्ये म्हणाला, उफ हाय ये लडकी, मिस सुभेदार आर यू शुअर की तुला माझ्याकडून बास्केटबॉल शिकायचा नाही. आणि त्याचवेळी पिहूसुद्धा स्वीटीसारखी नाक उडवून म्हणाली, नो मिस्टर रेनबो, मिस्टर अकडू कुठला. आणि मग आरवने पुन्हा तिच्या भोवती गाणं म्हणायला सुरुवात केली. हाय हाय रे हाय ये लडकी, हाय हाय रे हाय, करती नादानिया क्यों पूछो तो हाय, कभी ये हमसे लड़ती है कभी झगड़ती है, कोई बात इसने न मानी, ये लड़की है दीवानी है, दीवानी दीवानी दीवानी. आणि मग पिहूसुद्धा जशी स्वीटी आर्यनच्या पायावर पाय देते तसं आरवच्या पायावर पाय देऊन म्हणाली, हाय हाय रे हाय लड़का, हाय हाय रे हाय, करता नादानिया क्यों पूछो तो हाय, कभी ये हमसे लड़ता है कभी झगड़ता है, करे दूर से छेड़खानी, ये लड़का है दीवाना है, दीवाना दीवाना दीवाना. तसं पुन्हा स्वीटी आणि आर्यनने एकमेकांकडे पाहिलं आणि आर्यनने आता तिथूनच स्वीटीला एक पंच ठेवून देईन अशी ॲक्शन केली. मग स्वीटीनं सुद्धा रागात तिकडून त्याला डबल पंच देईन अशी ॲक्शन केली. आणि त्याचवेळी दोघांकडेही अतुलचं लक्ष होतं. त्यानं पाहिलं आणि त्यांनी त्या दोघांना डोळ्यांनीच खुणवलं, काय चाललंय, नो मोर फाईट. तसे स्वीटी आणि आर्यन चुपचाप बसले. आणि मग हा परफॉर्म तर संपला आणि मग आर्या आणि इंद्रा स्टेजवर आले. आणि आता यावेळी आर्यन स्वीटीच्या प्रेमात पडला होता आणि पाठीमागे स्क्रीनवर एका कार्यक्रमात स्वीटीचं लक्षण होतं, पण आर्यन तिच्याकडे एकटक बघत होता असं दिसत होतं. आणि त्याच्या डोळ्यात असं दिसत होतं की तो पूर्ण तिच्या प्रेमात पडला आहे, पण स्वीटीला त्याची खबर नव्हती. आणि आता इंद्रासुद्धा तसा सीन क्रिएट करत आर्याकडे खूप प्रेमात बघत परफॉर्म करत होता. आणि मग तो गाणं म्हणाला, दिल मेरा हर बार ये सुनने को बेकरार है, कहो ना प्यार है, कहो ना प्यार है, इन प्यारी आँखों में अनजाना इकरार है, कहो ना प्यार है,
कहो ना प्यार है. आणि स्वीटीच्या भूमिकेत असलेली आर्यासुद्धा आर्यनच्या भूमिकेत असलेल्या इंद्राच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, कहा ना प्यार है, कहा ना प्यार है. आणि त्याचवेळी पाठीमागे स्क्रीनवर आर्यन आणि स्वीटीचं लव कन्फेशन दाखवण्यात आलं आणि त्या दोघांनी एकमेकांना दिलेली प्रेमाची कबुली. आणि हे ऐकलं तसं इंद्रा तर जाम खुश झाला आणि त्याला आता असंच वाटलं की मी आर्यन झालो नसतो आणि ही स्वीटी नसती तर किती बरं झालं असतं आणि आम्ही खरे आर्या आणि इंद्रा असतो तर. आणि हे त्या दोघांचं लव कन्फेशनचा फक्त सीन नसून आम्हा दोघांचं खरं लव कन्फेशन असतं तर, असा तो तिच्याकडे बघून विचार करत होता. आता त्यांचा परफॉर्मन्स संपला तरी तो तिच्याकडेच बघत होता. आणि आता आर्यानं याला काय झालं असं म्हणून ओढतच स्टेजच्या मागे घेऊन गेली आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि आता इथपर्यंतचा त्यांच्या प्रेमाचा प्रवास खूप सुंदररित्या परफॉर्म करून दाखवण्यात आला. आणि आता स्टेजवर आली मधू आणि म्हणाली, गुड इव्हिनिंग लेडीज अँड जेंटलमन. तर आता सगळ्या बच्चे कंपनीचा परफॉर्मन्स संपलेला आहे आणि आता इथे जे कपल आहेत ते सगळ्यांनी परफॉर्म करायचं आहे. मग सगळ्यात अगोदर परफॉर्म करायला मी स्टेजवर इन्व्हाइट करते आपली एव्हरग्रीन खट्टी मिठी जोडी, माझे मॉम आणि डॅड. तसं आता सगळ्यांनी शिट्ट्या वाजवल्या आणि आर्यन म्हणाला, कम ऑन अतुल अंकल, नेहा आंटी प्लीज. मग आता अतुल तर म्हणाला, मेलो, काहीच प्रॅक्टिस नाही. आणि अर्जुन म्हणाला, तिच्या तालावर नाचणार असंच म्हणाला आहेस ना तू तिला. आणि अतुल म्हणाला, असंच म्हणालो सर, पण आज माझ्या बायकोचा मूड बघून असं वाटतंय की ती थोडा विचित्र ताल पकडणार आहे आणि मला काय करायला लावेल काय माहीत. मग आता नेहा थोड्या वेळातच स्टेजवर आली तयार होऊन, अनारकली ड्रेस घालून आणि वाव काय सुंदर दिसत होती. आणि बसले की स्टेजवर आणि तिनं केली सुरुवात. सलामे इश्क मेरी जा ज़रा कबूल कर लो, तू हमसे प्यार करने की ज़रा सी भूल कर लो, मेरा दिल बेचैन है हम सफ़र के लिए, मेरा दिल बेचैन है हम सफ़र के लिए, सलामे इश्क मेरी जा ज़रा कबूल कर लो. आणि अतुल म्हणाला, मेलो, आता मला शराबी व्हायला लागणार बहुतेक. आणि आता सगळे अतुलच्या नावानं ओरडत होते, अतुल अतुल करून. पण अतुलने सुद्धा हम भी किसी से कम नहीं हे दाखवत खांद्यावर शाल टाकली आणि त्यानं थोडं आठवलं की हे गाणं अमिताभ बच्चन आणि रेखाचं मुकद्दर का सिकंदर या पिक्चरमधलं आहे. आणि मग त्यानं हातात दारूची बाटली घेतली आणि वेडा वाकडा चालत चालत स्टेजवर आला आणि शराबी असल्यासारखा तिच्याकडे बघून गाणं म्हणायला लागला, इसके आगे की अब दास्तां मुझसे सुन, सुन के तेरी नज़र डबडबा जाएगी, बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी, मेरा दावा है अब होठों पर आ गई, तो मसीहा मोहब्बत के मारो काहे, मसीहा मोहब्बत के मारो काहे, तुम मसीहा मोहब्बत के मारो काहे, हम तेरा नाम सुन के चले आए हैं, अब दवा दे मुझे या तू दे दे जहर, तेरी महफिल में ये दिल जले आए हैं, एक एहसान कर, एहसान कर, एक एहसान कर अपने मेहमान पर, अपने मेहमान पर एक एहसान कर, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए. मग नेहा त्याच्याजवळ येऊन म्हणाली, सलामे इश्क मेरी जा ज़रा कबूल कर लो, तू हमसे प्यार करने की ज़रा सी भूल कर लो, मेरा दिल बेचैन है हम सफ़र के लिए, मेरा दिल बेचैन है हम सफ़र के लिए, सलामे इश्क मेरी जा ज़रा कबूल कर लो.
आणि आता काय बोलता, इतका वेळ पिन ड्रॉप सायलेन्स होता त्या दोघांचा तो परफॉर्मन्स बघताना. आणि आता सगळ्यांनी टाळ्या आणि शिट्ट्यांचा त्या दोघांवर वर्षाव करायला सुरुवात केली. आणि आता आर्यन आणि आरव पळतच गेले आणि अतुलला उचलून त्यांनी डोक्यावर घेतला. कारण आजच्या या संगीत सेरेमनीमध्ये नेहानं अचानक टाकलेल्या गुगलीला अतुलनं नेहमीप्रमाणे चलाकीनं उत्तर देत स्वतःची सुटका करून घेतली होती. आणि खरंच तो मुकद्दर का सिकंदर होता. आणि आता ही संगीत सेरेमनी अजून सुरू आहे बरं का. पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. आणि या एपिसोडमधली संगीत सेरेमनी कशी वाटली ते कमेंट्स करून नक्की सांगा. थँक्यू.